हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित नाथ सवित नाथ सवित. आपण मागे गणेशोत्सव साजरा करणार आहोत. आपण गेली कित्येक वर्ष साजरा करतो. बेसिकली आपल्या भारतातल्या सर्व भाषा एकत्र येऊन साजरा करतात. बहुभाषिक ह्याच्यातर्फे केला जातो. संस्थेचंच एक अंग आहे ते, बरं, अविभाज्य. पण सगळ्यांसाठी तो खुला आहे. आणि ह्या वर्षी परंतु गणेश चतुर्थीच्या दिवशी साजरा होईल. तर पुढच्या वर्षीपासून तो आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार गणेशोत्सवाच्या काळामध्ये कुठल्याही तरी योग्य शनिवारी किंवा रविवारी साजरा केला जाईल. आलं लक्षामध्ये. परंतु ह्या वर्षी मात्र जेवढी कालगणना पूर्ण व्हावी लागते तेवढी पूर्ण करतो आपण कुठलंही हे आचार मोडत नाही. आरक्षण. पण आम्हाला गणेश चतुर्थी आणि भाद्रपद चतुर्थीमधला फरकच कळत नाही. अनेक जणांच्या मनात प्रश्न येतो की ह्यालाही गणपतीचा जन्म म्हणतात, ह्यालाही गणपती जन्म म्हणतात, एकाच गणपती दोनदा जन्म कसे काय? बरं, नाही, अजिबात प्रॉब्लेम नाही. तुमची काही चूक नाही. तुम्हाला कोणी सांगत नाही आहे. आणि ते संस्कृतमध्ये सगळं भांडार ते मराठीमध्ये किंवा प्राकृत भाषेमध्ये इंग्लिशमध्ये आल्याशिवाय आपल्यापर्यंत पोचणार कसं? बरं. तर भाद्रपद चतुर्थी जी आहे हा गणपतीचा खराखुरा जन्मदिवस आहे. म्हणजे पार्वतीने त्याला निर्माण केला तो दिवस म्हणजे भाद्रपद चतुर्थी. असं म्हणे. तर माघ चतुर्थी जी आहे त्या दिवशी त्याला गजानन हे नाव मिळालं. म्हणजे त्याला हत्तीचं मुख मिळालं, गजमुख मिळालं. शिवाने त्याला जे गजमुख लावलं ते ह्या दिवसाला, म्हणून ती सुद्धा त्याची जयंतीच आहे. आलशामध्ये कसं आपण म्हणतो बघा, मुंज लागली की त्याला म्हणतो द्विज म्हणतो, म्हणजे दुसरा जन्म झाला असं म्हणतो. बरोबर. तसंच हा इकडे गणपतीचा एक जन्म आहे आईच्यापासून, आणि तोच वडीलपुढे त्याला मस्तक लावता हत्तीचं. बरोबर. म्हणून तो गजवदन होतो, म्हणून तो दुसरा जन्म. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या दिवशीच शिवाच्या आदेशानुसार, शिवाच्या आशीर्वादानुसार गणपती तत्त्व जे आहे, गणपती आहे त्याची स्पंदनं जी आहेत ती जिथे जिथे गणपती पूजन चालतं तिथे तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शांतपणे त्या भक्ताच्या अंतःकरणात प्रवेश करत राहतात. तिकडच्या वास्तूत प्रवेश करत राहतात. त्याच्या अंगावरच्या शर्टामध्ये, तिच्या अंगावरच्या साडीमध्ये, कपड्यामध्ये, डोक्यावरच्या तुमच्या केसामध्ये, अंगावरच्या कातडीमध्ये सगळीकडे ही स्पंदनं फिरत राहतात. आलक्षामध्ये. त्यामुळे माघी चतुर्थीचं महात्म्य हे आहे, लक्षात ठेवा. आपण घरी गणपती आणतो कारण भाद्रपदामधली जी गणेश चतुर्थी आहे ही आप्तसंबंधी आहे. म्हणजे काय, हा गणपती आपला आप्त म्हणून आपल्या घरी येतो. म्हणजे मान्यता अशी आहे की जो घरात गणपती आणतो त्याचा तो भाचा आहे, त्याच्या बहिणीचा मुलगा आहे. भाचा मामाकडे प्रेमाने राहायला येतो. मग तिसऱ्या दिवशी त्याची आई म्हणजे जो गणपती आणतो त्याची बहीण येते. आणि मग शेवटच्या दिवशी न्यायला मुळारी म्हणजे शंकर येतो. आलं म्हणजे ज्यांच्याकडे गौर गणपती येते त्यांना माहिती आहे की गौरी येते, गौर बसली, शेवटच्या दिवशी गौर जेवली की दुसऱ्या दिवशी मुळारी म्हणून तेरड्याचं झाडं आणलं जातं. या प्रत्येकाच्या परंपरेनुसार वेगळा वृक्ष आणला जातो. आणि शिव म्हणून त्याच्यावर मग तो आपल्या पत्नीला मुलाला घेऊन निघतो. म्हणजे भाद्रपदातली जी गणपती आहे, गणपतीची उत्सव आहे गणपतीचा, तो बेसिकली घराला बांधणार आहे. म्हणून बघा आपण काय म्हणतो, एका घरात एकच गणपती असतो. आपण त्या घरी चुलत घरी चुलत घरी जात राहतो. आणि मग काय म्हणतो की बाबा 4 रात्रीच्या पुढे पलीकडे गेले की बाबा गणपती आणावा आपल्या कुटुंबामध्ये. म्हणजे 4th कझिन्स झाले किंवा 4th कझिन्सनी आणावा. मग एका घरात 2 गणपती असं मानलं जात नाही. हल्ली किती एका सख्खे 4 भाऊ पण वेगवेगळे आणतात. बरोबर. कलियुगाचा महिमा आहे, त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. गणपती व्हायचे जेवढे आणा, एका घरात 10 बसवा काही हरकत नाही. बरोबर ना. पण प्रेमाने करा म्हणजे झालं. पण प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व असतं आणि ते समजून घेऊन जर आपण केलं ते जास्त फलदायी ठरतं, जास्त आपल्या उपयोगाचं ठरतं. तर भाद्रपदामध्ये गणपती आहे तो पूर्णपणे कौटुंबिक गणपती आहे. आलं लक्षामध्ये. तर माघातला जो गणपती याचा अर्थ माघातला सार्वजनिक आणि इकडचा घरगुती असं त्याचा अर्थ नव्हे. तर कौटुंबिक म्हणजे मी जो कोणी ह्या नामरूपाने ह्या पृथ्वीवर आलेलो आहे, आल्या जन्मात माझं काय नाव होतं, काय रूप होतं, काय जात होती, कुठला धर्म होता, कुठला देश होता, काय बिझनेस होता, मला काही माहीत नाही. स्त्री होतं की पुरुष होतं हे सुद्धा माहीत नसतं लोकांना. बरं.
की किडा मुंगी होतो की झाड होतो, बरोबर, हे माहीत नसतं. ह्या जन्मामध्ये जे काही मी जो काही मनुष्यरूपाला आलेलो आहे त्याशी भोवती जो माझा काही संबंधित जे काय आहेत, नातेवाईक आहेत, आप्त आहेत, सखे सोयरे आहेत, मित्र आहेत, शत्रू आहेत, सहकारी आहेत, शेजारी पाजारी आहेत, जे कोणी आहेत त्या सगळ्यांच्या संबंधांमध्ये रिलेशनशिप ज्याला म्हणतो, रिलेटिव्ह वर्ल्ड ज्याला म्हटलं जातं, सापेक्ष जग, त्या जगातली जी आपली नाती होती आहेत त्यांच्याशी संबंधित असणारा हा उत्सव आहे. आता हे म्हणतो घरामध्येच जास्त साजरा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर माघी गणपती जो आहे तो बेसिकली आपण ह्या जन्मात आलो आहोत ह्या जन्माचं कल्याण करण्यासाठी, मागल्या जन्मापेक्षा ह्या जन्मात अधिक उन्नत होण्यासाठी, काहीतरी चांगली प्रगती करण्यासाठी आलो, खाल्लं प्यालं आणि मरून गेलो एवढ्यासाठी नाही, तर चांगली स्पंदने मिळाली, काहीतरी पावित्र्य कमावलं, एक पायरी तरी पुढे गेलो. ही प्रत्येक मानवाची जीवनात भूमिका असली पाहिजे. व आलो जन्माला एखाद्या कुत्र्यासारखा, काय 4 पोरं जन्माला घातली, 8 पोरं जन्माला घातली, त्यांना खायला घातलं, मी खायला घातलं, खाल्लं आणि एक दिवस निघून गेलो, बरोबर. शाही शरीरामध्ये अनेक ग्रंथांमध्ये चांगली उपमा दिलेली आहे. एखादा मनुष्य असतो, मी प्रवचनामध्ये पण सांगितलं, एखादा मनुष्य जातो, बाबा जातो म्हणजे कैलासवासी होतो, नातेवाईका निरोप जातो, नातेवाईक येतात, रडायला लागतात, अरे कुठे गेलास रे बाबा, अरे तो तिकडे झोपलेला आहे, तुम्ही कसं म्हणता कुठे गेलास. म्हणजे सामान्य व्यक्तीला सुद्धा, अशिक्षित व्यक्तीला सुद्धा माहिती आहे की हा जो देह पडलेला आहे तो देह म्हणजे माझा आई वडील काका मामा मावशी कोणी नाही आहे. तर जी कोण व्यक्ती होती माझी नात्याची ती ह्या देहातून निघून गेले. मग हा देह म्हणजे ती व्यक्ती नव्हे. तुम्ही हे स्वतः आधी जिवंतपणे समजून घ्या की माझा देह म्हणजे मी व्यक्ती नव्हे. म्हणजे देहाची आसक्ती किती सांभाळायची हा विचार आपल्या मनामध्ये येईल. आपल्या देहाची खूप जास्त कौतुक करत असतो. मी म्हणत नाही वैरागी बना, मी असं म्हणत नाही सगळे कपडे काढून दिगंबरा अवस्थेत फिरा, नाही, अजिबात मला असं मुळीच सांगायचं नाही. आमच्या बापूंनीच सांगितलं असं करायला, असं बोलते साहेब मी सांगणार नाही. म्हणून मी सगळ्या मुलांना सांगतो, पहिले एक काळ असं मी पांढरं शर्ट काळे पॅन्ट घालून सगळ्यांना पांढरं शर्ट काळी पॅन्टच घालायची. आणि मीच रंगीत कपडे घालून आलो की 2-4 महिने त्या सगळ्यांनी आपला कपडा बदलला. हे मुलांना तुम्हाला सांगतो, मला तुम्ही फॅशन करा, मला आवडतं, फक्त मुली काय मुलं काय फॅशन अशी करा ही स्वतःला शोभून दिसते, दुसऱ्याला चांगली दिसते म्हणून मला चांगली दिसते असा समज करू नका. बरीच मुलं आपल्याकडे येणारी केसाच्या हल्ली काय काय कट करतात आणि करायला घाबरतात. अरे कशाला घाबरता. मी स्वतः एमडी करत असताना माझे केस इथपर्यंत लांब होते. मी जीन्स घालत होतो, टी शर्ट घालत होतो, शर्ट गाठ बांधून वापरत होतो, काय हरकत आहे. मग मी जे करत होतो तुम्ही फॅशन करायला माझी काय हरकत आहे मला सांगा, बरोबर. मग माझी मॉडर्न म्हणण्याला काही आक्षेप नाही, परंतु ॲट द सेम टाईम आपण बाहेरचा ड्रेस काही स्वीकारला की आपलं हे शरीर जे आहे बेसिकली ते त्या शर्ट पॅन्टपुरतं नाही आहे, किंवा साडी किंवा काही ड्रेसपुरतं नाही आहे, किंवा खाण्यापिण्यापुरतं नाही आहे, किंवा भोगवासनांपुरतं. लक्ष ठेवा, हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, देवाने आपल्याला दिलेलं एकमेव इन्स्ट्रुमेंट आहे, एकमेव इक्विपमेंट आहे, साधन आहे, यंत्र आहे की ज्याच्याद्वारे आपण भगवंताशी कम्युनिकेशन करू शकतो, संबंध साधू शकतो. आज कसं सोपं झालं आहे, एक मोबाईल हातामध्ये कुठून नाही, इकडून अमेरिकेपर्यंत रशियापर्यंत कुठे आम्ही फोनवर बोलू शकतो. एक काळ असा होता, मुंबईहून पुण्याला फोन लावायचा झाला तरी ट्रंक कॉल लावायला लागायचा, मुंबईहून विरार वस्तीला सुद्धा ट्रंक कॉल लावायला लागायचा, ठाण्यालासुद्धा इथे एसटी लावायला लागायचं, माहिती ना काही काळापर्यंत. डोंबिवली मिरची गोष्ट लांबच राहिली. तर अशा काळामध्ये त्या काळामध्ये एवढं डिफिकल्ट होतं. आपल्या ह्या काळामध्ये काय किंवा पूर्व काळामध्ये सत्ययुगामध्ये सुद्धा मनुष्याला भगवंताशी अनुसंधान साधणं म्हणजे भगवंताशी कनेक्ट होणं ही तेवढीच कठीण गोष्ट असते, लक्षात ठेवा, आणि तेवढीच सोपी असते. सत्ययुगात जेवढी कठीण होती तेवढीच आज कठीण आहे, तेव्हा जेवढी सोपी होती तेवढीच आज सोपी आहे. फक्त आपल्याला जो कोण मार्गदर्शक आहे त्याचं बोट धरून त्याच्यामागून नीट चालावं लागतं. आलं क्षमणे. मग साधी गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे, बरोबर. कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला जे काय कुठली डिग्री घ्यायची ती कुठलीही घ्या, मला काय प्रॉब्लेम नाही. पण कॉलेजमध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला SSC पास करणं आवश्यक आहे ना. पण आम्ही SSC पास करणार नाही, मी एकदम डायरेक्ट कॉलेजमध्येच जाणार. लाच म्हणून हाकलून काढतील तुम्हाला, तुम्ही कोणीही असा. आणि यात तुम्हाला अल्फाबेट्स येत नसतील, अबकडई ABCD येत नसेल, कुत्र्याही तुम्हाला शिकवायला येईल का मला सांगा. मग आधी ABCD शिकावी लागते.
मग त्यातून स्पेलिंग शिकवावी लागतात. BAT बॅट, CAT कॅट, जे काय DAT डेट वगैरे जे काय तुम्हाला माहिती असेल ते या सगळं आपल्याला शिकावं लागतं, बरोबर, राईट. पण आमचं हल्ली वेळ कशामध्ये जातो, तो मोबाईल घ्यायचा आणि मी कसा दिसतोय, हाव आर यू डार्लिंग, ॲम आय लुकिंग स्पार्किंग अगे, आणि मग छोटी छोटी रील्स करून टाकायची इंस्टाग्रामवरती. ती बघण्यामध्ये आमचा पण तेवढाच वेळ जातो आणि जे बघतात त्यांचाही जातो, पाठवण्यात जातो. करा, चांगली गोष्ट आहे, मी बघतो म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या. पण किती वेळ हे लक्षात ठेवा. मी बघतो तुम्ही ट्रेनमधून जाताना 3 तासाच्या प्रवासात तेवढंच करत राहता फक्त. नाही, तसं नाही, बरोबर. योग्य वेळ द्या. मला म्हणायचं हेतू काय की हाच जन्म नाही, कुठलाही जन्म, मनुष्य जन्म जो आहे तो प्रगतीसाठी आहे. देहाचे चोचले करण्यासाठी नाही आहे, देहाचे हाल करण्यासाठी पण नाही आहे. मी सांगेन दररोज उपवास करा, एक वेळा जेवूच नका, स्वतःची सगळ्या मनाच्या वासना मारून टाका, स्वतःची कुठे इच्छाच ठेवू नका, तुम्हाला मुळीच म्हणणं नाही, अजिबात नाही. परंतु एक शिस्त असावी लागते आणि एक लिमिट पाळावंच लागतं. आम्ही तो पाळतो का? मी सांगितलं आहे दिवसाला 24 तास तुम्हाला देवाला रक्षण करायला पाहिजे. मग 24 मिनटं आम्ही देवाला खरोखर देतो का? आणि दिली, हे बेलाची पानं, तुळशीपत्र, फुलं, लाल फुलं, पाणीफुलं अगदी घ्यायची, हारपुडी आलेली असते, देवाच्या डोक्यावर टाकायची, तुम्ही तुमची वाटून घ्या रे बाबांनो, बरोबर, की आमचं पूजा संपली. दादाने दिले कुठे ती स्तवन असतं, मंत्राच्या बसू एकदा करून टाकायचा, त्यातलं मन त्या देवाचं नावसुद्धा आठवत नाही, मंत्र चालू राहतो तोंडाने, देवानं आठवत नाही. पाप नाही ह्याच्यामध्ये, तुम्ही सामान्य माणसं, तुम्ही काय संत नाही झालं. पण संत नाही झालो तरी अधिक चांगला मनुष्य तर आपण बनू शकतो. 9वीतून बघा, तू शाळेत जायलेल्या सगळे 5वी पास तरी आहात की नाही आहात? 5वी पास, 5वी पास झाल्यानंतर 9वीत जातो आपण. पण 9वीतून परत कधी 5वीत पाठवल्याचं ऐकलं आहे का आपण? पण आपल्या जन्माच्या बाबतीत हे घडू शकतं, लक्षात ठेवा. मनुष्य त्याच्या कर्मानुसार मनुष्य जन्मातून एकदम बेडूक, कुत्रा, साप, विंचू काही बनू शकतो पुढल्या जन्मात, हे विसरू नका. पण एकदा का मनुष्य जन्म मिळाला की जो भक्तिभाव चैतन्यामध्ये येतो तो मनुष्यच राहतो. काय तो परत कधीही भोगयोनीत जाऊ शकत नाही. हे उत्सव मी वेगवेगळे का करतो म्हणून बापू, तुम्ही रामनवमी पण करता, तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आईचं पूजन पण करता, तुम्ही नवरात्री पण करता, तुम्ही गणपती पण आणता, तुम्ही माघी चतुर्थी पण करता, त्यानंतर तुम्ही दत्त जयंती पण करता, आणि काय करतो आपण गुरुपौर्णिमा करता, शिवरात्री पण करता, तुम्ही अश्वत्थ मारुती पण करता. केवढे देव, केवढं काय काय, आणि नवीन त्रिकरण आमच्या डोक्यावर ठेवला आहे. नवीन नाही, सगळ्यात जुना तो आहे खरं म्हणजे. त्याला पुराण पुरुषच म्हणतात. वेदांत मला तो पहिला अवतार मानला जातो पुरुष ह्या नावाने, बरोबर. पुरुष सुक्त ज्याचं आहे ते त्रिकरणला उद्देशन आहे. ओके. तर हे सगळं कशासाठी? तर आपली प्रगती तशीच कायम चालत राहावी म्हणून, भक्तिभाव चैतन्यामध्ये आम्ही अधिकाधिक खोल जावं म्हणून. लक्षात ठेवा, इतर पाण्यामध्ये बुडलात, गटारात बुडलात, चांगल्या पाण्यात गंगेच्या बुडलात तरी मरणारच. गंगेचं पाणी पवित्र म्हणून तुम्हाला वाचवणार नाही आहे, लक्षात ठेवा. पोहता येत नसेल तर समुद्राचं पाणी बुडवणारच आहे. आणि एकदा मनुष्य मेला की समुद्र त्याला पोटात ठेवत नाही, बाहेर फेकतो. जिवंत असेपर्यंत तरंगू देत नाही, आणि मेल्यानंतर बुडू देत नाही, बाहेर फेकून देतो. परंतु भक्तीचा समुद्र असा आहे की ज्यात तुम्ही बुडलात तरच तुम्ही वाचता. त्यात तरंगायचा प्रयत्न केला तर तुम्ही युसलेस. खरं तुम्हाला समजायचं, आपण युसलेस आहोत. स्वतःला जपत 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 भक्ती होत नसते. देहाचे फाजील कौतुकही नाही झालं पाहिजे आणि फाजील ते हाल पण नाही झालं पाहिजे. काय लोक बघतो, हे व्रत करा, ते व्रत करा, उगीच हे कष्ट करा, ते कष्ट करा. ह्या अशाच देहाला कष्टवण्याने देव प्राप्त होत नाही, भक्तिभाव चैतन्य मिळत नाही, लक्षात ठेवा. हा लक्षामध्ये. आणि देहाचे फाजील लाड करण्यामध्ये पण मिळत नाही. तर ही जी माघी चतुर्थी आहे, ही ह्या दिवशी गणपती स्वतः ह्या वसुंधरेवर अवतरतो. जिकडे जिकडे पूजन चालू आहे तिकडे उपस्थित राहतो. जोपर्यंत इकडे शेवटचा भक्त आहे त्या रांगेमध्ये म्हणा, त्या स्थानामध्ये म्हणा, तोपर्यंत गणपती तिकडे उभा राहतो, लक्षात ठेवा. म्हणून त्याला ब्रह्मणस्पती म्हणतात.
की ब्रह्मरूपाने जो सगळीकडे आपली आवर्तनं पसरवत राहतो, स्पंदनं पसरवतो, असा हा ब्रह्मणस्पती. वेदांमध्ये गणपतीचं नाव गणपती आहे आणि ब्रह्मणस्पती तर जास्त कॉमनली वापरलं गेलं. तर आपण लक्ष ठेवलं की ब्रह्मणस्पती या दिवशी आपण अष्टविनायकाचं दर्शन घेतो. हे अष्टविनायक म्हणजे काय आहेत? अष्टधा प्रकृती आहे, 8 प्रकारची प्रकृती आहे. 8 प्रकारची प्रकृती म्हणजे काय? तर पार्वती माताच शेवटी. पार्वती मातेचं स्थूल स्वरूप सगळ्यात. तिचा हा पुत्र म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं आहे, गणपती म्हणजे घनप्राण, हनुमंत म्हणजे महाप्राण. म्हणजेच काय? घनप्राण म्हणजे काय? जे आपण खातो ना सगळं, त्याचा जो स्थूल भाग आहे त्याच्यामधून आपलं शरीर बनतं, सूक्ष्म भागापासून आपलं मन बनतं, अंगातल्या पेशी वगैरे बनतात, आणि तरल भागापासून मन आणि बुद्धी बनते. म्हणून आपल्या मनाचा जेवणाचा अतिशय जवळचा संबंध असतो. तर हा जो घनप्राण आहे म्हणजे काय? तर ह्या केमिकल्समधून, ह्या रसायनांमधून, या अन्नामधून जे काही आपल्या शरीराला पोषक तत्त्व मिळतात, ज्याच्यामुळे आपलं मन बनतं, ते मन बनवणारे अन्न म्हणजे गणपती. किंवा अन्नाची मन बनवण्याची, मन चांगलं बनवण्याची शक्ती. त्या मनच सगळे विघ्न उत्पन्न करतं आणि मनच सगळ्या विघ्नांचा नाश करू शकतं. आणि म्हणूनच तो विघ्न विनाशक मोर्य आहे. आयुष्यामध्ये तर आपल्याला आपल्या जीवनात किती ऑब्स्टॅकल्स असतात आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे मोठं काम काय? अडथळे दूर करणं, ऑब्स्टॅकल्स दूर करणं आयुष्यामध्ये. तर माघ चतुर्थीच्या दिवशी ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी हे अष्टविनायकांचं, म्हणजे अष्टधा प्रकृतीच्या पुत्राचं, ह्या अन्नपूर्णेच्या पुत्राचं दर्शन घेण्यासाठी जरूर जावं. तुम्हाला आणखी कुठे जाता येत असेल तिकडे जा, माझी काही हरकत नाही. संस्थेच्या फंक्शनमध्ये आलात, इथे विधिवत यज्ञ होतो, विधिवत अष्टविनायकांचं पूजन होतं, ब्रह्मणस्पतीचं पूजन होतं. मूर्तीवर ब्रह्मणस्पतीची वेगळी असते थोडी गणपतीपेक्षा, ती ब्रह्मणस्पतीची मूर्ती आपण ठेवलेली असते. दर्शनाचा लाभ घ्या ना. सगळे दिवस सारखे समजू नका ना, बरोबर की नाही? सबघोडे 12%. तर त्याला अपवाद करायचा, निदर्शन घ्यायचं. आलं लक्षामध्ये? अग्रीड? ओके. आणि ह्या वर्षीपासून आपण गणपतीच्या दिवशी त्या एक गणपतीचं पूजन सुंदर सुरू करणार आहोत. ज्यांना करायची इच्छा असेल ते करू शकतील. अशा प्रकारे आलं लक्षामध्ये? विघ्न विनाशक गणपती पूजन, विघ्न विनाशक गणपती पूजन. आलं लक्षामध्ये? हे पूजन प्रत्येकाला करता येईल, ज्याला करता येईल तसं. आलं लक्षामध्ये? ह्या वर्षीपासून सुरू होईल. आलं लक्षामध्ये? तर आता दोघांना दोन मधला फरक समजला. भाद्रपद गणेश चतुर्थी आणि माघी गणेश चतुर्थी नक्की गॅरंटेड. सो भक्तिभाव चैतन्याचाच हा भाग आहे. कारण भक्तिभाव चैतन्याचं काही असो, आरंभाला नमन गणपतीलाच असतं. हे गणपती नमन का असतं माहिती आहे का तुम्हाला? गणपतीला आरंभाला पूजनाचा मान कशामुळे मिळाला? कोणाला गोष्ट माहिती आहे? प्रथम पूजनाचा मान गणपतीला का मिळाला? तर सगळ्या देवांच्या मध्ये स्पर्धा लागली की पहिला मान मला पाहिजे, पहिला मान मला पाहिजे. शेवटी सोडवायला तो एकच स्वयंभगवान बसलेला असतं. त्याच्याकडे सगळे जाऊन पोचले. त्याला विचारलं, बा कुठल्या देवाला पहिलं पाठवायचं? तू हरिपण आहेस, हरपण आहेस. त्याने सांगितलं शांतपणे माझ्या आईला जाऊन विचार. तिच्या काय आज्ञेबाहेर बाई मी नाही. तो बरोबर अगदी शांतपणे उत्तर देतो. माझी आई सांगते ना तसं मी करतो. माझं काय बाबा काही नाही. रूल कोण बनवते? ती बनवते. ते खरं आहे, रूल तीच बनवते. तिच्याकडे गेले. ती एवढ्यात रागीट मुद्रेमध्ये बसली होती, पण हिंमतच देवाची जवळ जाण्याची. आणि या शिवाने जी मोठ्याने डरकाळी फोडली, सगळे देव पळत सुटले. ते पळता पळता रस्त्यामध्ये त्यांना नारायण 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 नारद मुनी भेटले. त्यामुळे कुठे पळताय तुम्ही? ना असं झालं, मी चंडिकेकडे गेलो होतो, पण एवढ्या तप्त मुद्रेमध्ये बसलेली आहे, या शिवाने एवढी मोठी करते नाही. अरे तो शिव म्हणजे त्रिविक्रम, काय करता येडेपणा तुम्ही? बिंदास जा तुम्ही. परत जातात. तर आता तर 30 खवळ उठते आणि तिशी घेऊनच उठते. आता मारणार की काय होणार प्रलय माहीत नाही. तरी सगळे धीर धरून पुढे जातात. नारद मुनी खून करतात. जा पुढे. आणि ज्या क्षणी दुर्गा एकदम क्रुद्ध होते, टिशू आता फेकणार, त्या नारद मुनी साथ घालतात, आई माते. आणि त्या एका हाकेचशी ते रुद्र स्वरूप एकाएकी निघून जातं आणि ती शांत स्वरूपात प्रगटते. आणि मग ती सांगते की असं नाही, प्रत्येकाला आपल्याला प्रूव्ह करायला पाहिजे तुम्हाला.
आपण एक गोष्ट करूया की जो कोणी सर्व ब्रह्मांडांना म्हणजे अनंत कोणी ब्रह्मांडांना फेरी घालणं शक्य नाही, पण 7 ब्रह्मांडांना प्रदक्षिणा घालून जो पहिला परत येईल तो पहिला, त्याला अग्रपूजेचा मान मिळेल. सगळे देव आपापल्या वाहनावर आरूढ होतात आणि निघतात. गणपती महाराज म्हणतात, हा माझा मोठा देह विशाल, भलं मोठं पोट, भली मोठी सोंड, सगळं, आणि वाहन काय ते बिचारे मूषकराज. आपलं कसं काय होणार? माते तूच थोर आहेस, कुपुत्रो भवती कश्चात कुमाता न भवती. ते आईला नमस्कार करतात आणि पुढे चालायला लागतात. आपण चालू येतं खरं, प्रदक्षिण भाग तर नक्की घ्यायचा, मागे पडायचं नाही. तेव्हा त्यांना की संतांची साथ जी असते, संत संगती, ती नेहमी आपलं कल्याण करते, हे आईने आपल्याला सांगितलेलं आहे. हे नारद मुनी मगाशी आलं ते त्यांनाच पकडायला पाहिजे. नारद मुनी बिचारे प्रत्येक देवाला भेटत असतात. अरे बाबा रे काय करतोयस, तू सर बाजूला बाजूला. त्यांना माहिती हा कळ लावणारा मनुष्य काय ती कळ लावणार, आपला टाईमपास करणार, आपल्याला जाऊ देणार नाही. गंभीर म्हणलं नाही, नारदासारखा संत जगात मिळणार नाही. तो म्हणतो देवर्षी नारद, अशी स्पर्धा योजण्यात आलेली आहे. तुम्ही सांगितल्यानुसार आम्ही आई जगदंबेकडे गेलो. तिने आम्हाला अशी स्पर्धा सांगितली, मला कळत नाही मी कसा प्रवास पूर्ण करणार. अरे सोपी गोष्ट आहे, शांतपणे. आई जगदंबेला प्रिय असणारं नाव कुठलं? ते स्वयंभगवानाचं. तो तिचा अत्यंत लाडका पुत्र आहे. त्याचं सगळ्यात श्रेष्ठ नाम कुठलं? तर श्रीराम. ते नाव काढ, त्या नावाचं जप कर, ध्यान कर, आणि त्याला प्रदक्षिणा घाल. त्याला प्रदक्षिणा घातल्या मग 7 ब्रह्मांडाने अनंत ब्रह्मांडाने प्रदक्षिणा घातल्यासारख्या आहेत. आणि त्याच्या नावामध्ये एवढी शक्ती आहे. म्हणजे स्वयंभगवानाची मूर्ती मात्र विसरू नकोस. तो म्हणतो बरं. गणपती जशी प्रदक्षिणा घालायला लागतो, त्या गणपतीच्या प्रत्येक पावलाबरोबर तो अनंत कोटी ब्रह्मांड फिरतो हे त्याला कळतं. त्या अनंत कोटी ब्रह्मांड दिसतात. त्या प्रत्येक ब्रह्मांडामधला वेगळा ब्रह्मदेव, वेगळा विष्णू, वेगळा शिव, परंतु एकमेव स्वयंभगवान मात्र सेम हे बघायला मिळतं. अशा रीतीने प्रदक्षिणा पूर्ण करतो. ऑब्व्हियसली माझा नंबर पहिला. बरं, त्या गणपतीचा नंबर पहिला होतो. सगळे देव येतात, चिडतात, पण काहीही करू शकत नाही. हा तो त्या रामनामाचा महिमा आहे, त्या स्वयंभगवानाच्या त्रिकवाच्या नामाचा महिमा आहे, हा आपल्या मंत्रगजराचा महिमा. ह्या अशामुळेच तो गणपती प्रथम पूज्य झाला. समजलं? बघा नारद देवर्षी कसा आहे. मी सेकंड प्रवचनामध्ये सांगतो आहे नारदाच्या गोष्टी, की हा कळलाव्या नाही आहे, हा तुमच्या कल्याणासाठी आहे. आलक्षामध्ये ते कॉमेडी स्वरूप नारदाचं पिक्चर्समध्ये बघता ते सोडून द्यायचं. नारदासारखा प्रेमळ मार्गदर्शक होणं शक्य नाही. त्याने गणपतीला सुद्धा सहाय्य केलं. विचार करा, म्हणजे नारदाची कपॅसिटी काय असली पाहिजे. आता आम्हाला नीट कळलं? नक्की 108%. जय जगदंब, जय दुर्गे. व्हेरी गुड. हरिओम. श्रीराम. अंबाज्ञ. नाथ सौवेद. नाथ लव यू, लव यू, लव यू, लव यू, लव यू, लव यू, लव लव यू, 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 लव यू ऑल.